नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण 3 प्रकारचे गरमागरम भजी पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपल्याला पहिली रेसिपी पाहायची आहे, ती म्हणजे कांदा आणि बटाट्याची भजी। तर त्यासाठी इथे मी 4 कांदे घेतलेत आणि 2 बटाटे घेतलेले आहेत। कांदे उभ्या स्लाइसमध्ये कापून घ्यायचे। कांदे बाजूला ठेवलेले आहेत कापल्याच्या नंतर आणि एका बाउलमध्ये पाणी घेतले आणि किसणीवरती बटाटे व्यवस्थित किसून घ्यायचे आहेत। आणि जो बटाट्याचा किस आहे तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा। त्यातलं जे स्टार्च असतं ते निघून जातं। तर इथे कांदा व्यवस्थित कापल्यानंतर आपल्याला हा कांदा मोकळा करून घ्यायचा आहे। म्हणजे ज्या पाकळ्या आहेत कांद्याच्या त्या हाताने व्यवस्थित असं चुरून घ्यायचा कांदा अशा पद्धतीने, म्हणजे पाकळ्या सुद्धा व्यवस्थित अशा मोकळ्या होतात। व्यवस्थित कांदा 1 ते 2 मिनिटं छान असा चुरून घ्यायचा। चुरल्याच्या नंतर आता यामध्ये आपल्याला बटाट्याचा किस घालायचा आहे। तर पाणी आपल्याला घ्यायचं नाही आहे। बटाट्याचा किस व्यवस्थित असा हा नितळून घ्यायचा आणि तो यामध्ये घालून घ्यायचा। तर इथे मी सर्व बटाट्याचा किस घालून घेतलाय। आता यामध्ये अर्धा चम्मचभर तिखट घालून घेते। तिखट घातल्यानंतर यामध्ये पाव चम्मचभर हळद घालायची, 1 चम्मचभर ओवा घालायचा आहे। हातावरती थोडासा चोलून घ्यायचा आणि तो घालून घ्यायचा। कुटलेले धणे घालून घ्यायचे, त्याने चव खूप छान लागते। थोडीशी कोथिंबीर घालून घेतली, चवीनुसार मीठ घालायचं। हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपल्याला यामध्ये 2 चम्मचभर तांदूळ पीठ घालायचं आहे। त्याने भजी कुरकुरीत होतात। आणि इथे मी 1 वाटीभर बेसन घेतलंय। तर बेसन सर्व न घालता थोडे थोडे करूनच आपल्याला बेसन घालून घ्यायचं आहे। तर यातले मी 2 चम्मचभर बेसन घालून घेतलंय आणि उरलेले बेसन सुद्धा यामध्ये मी घालून घेणार आहे। तर इथे मी उरलेले बेसन घालून घेते। तर यातले मी परतला 3 चम्मचभर असं बेसन घालून घेतलेलं आहे। पूर्ण वाटीभर बेसन घालायचं नाही, नाहीतर आपले भजी कुरकुरीत होणार नाहीत। त्यामुळे जेवढं लागेल तेवढंच आपल्याला यामध्ये बेसन घालायचं आहे आणि पाणी न घालता व्यवस्थित हे मिश्रण तयार करून घेतलंय। इथे पाहताय तुम्ही व्यवस्थित असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। तर लगेचच आपल्याला भजी बनवून घ्यायच्या आहेत। त्यासाठी कढई गरम करायला ठेवले, तेल सुद्धा व्यवस्थित गरम झालंय। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे भजी सोडून घ्यायचे आहेत। तर इथे पाहताय तुम्ही भजी सर्व इथे मी सोडून घेतलेत। सोडल्यानंतर झाऱ्याने पलटी करून घ्यायचे। अशा पद्धतीने दिसायला खूप सुंदर दिसत आहेत। जसे हे कांदा भजी सारखेच होतात, म्हणजे कांदा आणि बटाटा आहे, कोणाला कळणारही नाही कांदा आणि बटाट्याची ही भजी आहेत। एवढेच चवीला छान लागतात हे भजी। तर व्यवस्थित असं तळून घेतले तिथे पाहताय तुम्ही। आता हे भजी झाऱ्याने काढून घेते। या पावसाळ्यामध्ये तुम्ही कांदा आणि बटाट्याची भजी नक्की करून पहा, तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल। तर इथे मी झाऱ्याने भजी काढून घेतलेत। इथे पाहताय मस्त असे कुरकुरीत आपले हे भजी तयार होतात। तर काढल्यानंतर इथे एक तुम्हाला ब्रेक करून दाखवते, कट करून दाखवते भजी। खूप मस्त लागतो हा भजी आणि मस्त असं कुरकुरीत तयार झालेला आहे। तर हे भजी तुम्ही टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता। अगदी संध्याकाळच्या चहा सोबत हे भजी एकदा नक्की ट्राय करून पहा। रेसिपी तुम्हाला खरंच खूपच आवडेल, कांदा आणि बटाट्याचे भजी। दुसरा भजीचा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे कांद्यामध्ये
अंडे घालून तर पहा, एक युनिक आणि झटपट अशी रेसिपी पाहणार आहोत. खरंच खूप छान होते ही रेसिपी. अगदी तुम्ही ही संडेच्या दिवशी बनवलात ना तर अप्रतिम चवीची ही लागते रेसिपी. तर एकदा नक्की ट्राय करा. तर त्यासाठी इथे मी 5 कांदे घेतलेले आहेत आणि कांदे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर कट कसे करायचे, कापून कसे घ्यायचे, तर उभ्या स्लाईसमध्ये आपल्याला हे कांदे कापून घ्यायचे आहेत. खरंच माझी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर इथे पाहताय अशाच पद्धतीने इथे मी सर्व कांदे व्यवस्थित असे कापून घेते. तर इथे मी सर्व कांदा कापून घेतलाय आणि एका बाउलमध्ये घालून घेतलेला आहे. तर कांदा आपल्याला व्यवस्थित असा मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित मोकळा करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक अंड घालून घ्यायचं आहे. तर तुम्हाला पुढे समजेलच आपण काय पाहणार आहोत ते आणि कोणती रेसिपी पाहणार आहोत ते. खरंच हा एक भजीचा प्रकार आहे. कांदा आणि त्यामध्ये अंडे, मस्त ही रेसिपी तयार होते. तर अंडे घातल्यानंतर यामध्ये कुटलेले थोडेसे धणे घातलेले आहेत. 1 चम्मचभर ओवा घालून घ्यायचा, हातावरती थोडासा चुरायचा आणि मग घालायचा. 1 कमी तिखटवाली हिरवी मिरची घालून घेतली, पाव चम्मच हळद घातले, अर्धा चम्मचभर तिखट घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर भरपूर सारी कोथिंबीर घालायची. ह्या भजीमध्ये चवीला मस्त लागतात हे भजी. कोथिंबीर घातल्यानंतर हे हातानेच आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे मी हातानेच व्यवस्थित एकजीव करून घेते. व्यवस्थित असं हे चुरून घ्यायचं, म्हणजे कांदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा. अंड आणि कांदा, अजिबात यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं नाही आहे. तर इथे मी व्यवस्थित असं एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. तर इथे मी 1 वाटीभर बेसन पीठ घेतलेलं आहे. तर तेवढे सर्व आपल्याला बेसन पीठ घालायचं नाही आहे, एवढे लक्षात असू द्या. जेवढे लागेल तेवढेच आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. आणि यामध्ये 2 चम्मचभर तांदूळ पीठ वापरलात तरीसुद्धा चालेल, कारण हे मी घरचंच बेसन पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे इथे मी तांदूळ पीठ वापरलं नाही आहे. आता थोडंसं यामध्ये परतला मी बेसन पीठ वापरलेलं आहे. अगदी 2 ते 3 चम्मच वापरले, कमीच वाटत होतं म्हणून मी वापरलेलं आहे. आता आपलं बॅटरसुद्धा व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं आहे आणि गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. तेलसुद्धा व्यवस्थित गरम झाले. आता आपल्याला लगेचच भजी सोडून घ्यायच्या आहेत तेलामध्ये. तर गॅसचा फ्लेम इथे मीडियम ठेवायचा आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला सर्व भजी सोडून घ्यायच्या आहेत. अजिबात गॅस कमी करायचा नाही, नाहीतर भजी तेलकट होतात आणि तेल खूप ओढतात भजी आणि अजिबात आपले भजी मग कुरकुरीत होत नाही. त्यामुळे गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला भजी व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत. तर इथे झाऱ्याने मी व्यवस्थित असे पलटी करून तळून घेते. दिसायला एवढे सुंदर दिसत आहेत, तेवढे चवीला सुद्धा मस्त लागतात आणि कोणाला कळणार सुद्धा नाही की यामध्ये आपण अंडे घातलेले आहे. तर एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेलच, एवढे मी 100% सांगते. संडेच्या दिवशी तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा. तर व्यवस्थित असे हे भजी तळून झाले. तिथे पाहताय रंग थोडासा चेंज झालेला आहे, बदललेला आहे. तर आता हे भजी मी काढून घेते. तर अशाच पद्धतीने इथे मी बाकीचे उरलेले भजीसुद्धा व्यवस्थित असे तळून घेते.
तर जे एक्स्ट्राचं तेल आहे ते असं नितळून घ्यायचं झाऱ्यातून आणि एका प्लेटमध्ये इथे मी सर्व भजी काढून घेते। तर सर्व भजी इथे मी काढून घेतलेत। हे भजी मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहेत। टोमॅटो केचप सोबत तुम्ही हे भजी खाऊ शकता आणि या भजी सोबत गरमागरम चहा, मस्त असे आपले भजी या पावसाळ्यामध्ये अंडे घालून एकदा नक्की भजी करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। आता आपण तिसरी रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे मिरचीचे भजी। तर हे मिरचीचे भजी खरंच खूप सुंदर लागतात। तर हे भजी पावसाळ्यामध्ये खाऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या घरी भाजीला काही नसेल तेव्हा तोंडी लावण्यासाठी सुद्धा मिरचीचे भजी तुम्ही खाऊ शकता। अप्रतिम चवीचे लागतात हे मिरचीचे भजी। तर एकदा नक्की तुम्ही हे मिरचीचे भजी सुद्धा ट्राय करून पहा। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 5 ते 6 कमी तिखटवाली पोपटी रंगाची मिरची घेतलेली आहे। तर ही मिरची आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कापडाने पुसून घ्यायची आहे। तर व्यवस्थित स्वच्छ धुवून कापडाने पुसून घेतले। आता त्यानंतर आपल्याला ही मिरची कापून घ्यायची आहे। तर कापून कशी घ्यायची, तर एका मिरचीचे इथे मी 2 भाग केले आहेत। जर जास्तच मोठी मिरची असेल तर तिचे तुम्ही 3 भाग केला तरी सुद्धा चालेल। तर इथे 2 भाग केल्यानंतर त्याच भागाचे इथे मी 2-2 भाग केले आहेत, म्हणजे एका मिरचीचे 4 भाग झालेले आहेत। दुसरी मिरची इथे कट करून दाखवते, ती सुद्धा अशाच पद्धतीने इथे मी कापून घेतली आहे। म्हणजे जास्त मोठी आहे त्यामुळे इथे मी 3 भाग करून घेतलेले आहेत आणि 3 भागांचे असे इथे 6 भाग करून घेतलेले आहेत। तर व्यवस्थित असं मिरची कापून घेतल्यानंतर आपल्याला त्यातलं जे बी आहे ते काढून घ्यायचं आहे। तर इथे मी चम्मचने सर्व मिरचीचे बी काढून घेतले। काढल्यानंतर इथे जे मोठे तुकडे आहेत मिरचीचे ते मधून असे कट करून घ्यायचे, म्हणजे मिरचीचे भजी चवीला खूप छान लागतात। तर सर्व तुकडे अशाच पद्धतीने इथे मी कापून घेतलेत। कापून घेतल्यानंतर पाव चम्मचभर इथे मीठ घालून घ्यायचं आणि मीठ सर्व मिरचीच्या तुकड्यांना व्यवस्थित चोलून लावून घ्यायचं। अशा पद्धतीने मिरचीमध्ये मीठ लावलं की चवीला सुद्धा मिरची छान लागते। तर हे सर्व लावून बाजूला ठेवूया आणि एका भांड्यामध्ये 1 वाटीभर बेसन घेतले। बेसन घेतल्यानंतर यामध्ये पाव चम्मचभर हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं। मीठ थोडंसं कमीच घालायचं कारण आपण मिरचीला सुद्धा मीठ लावलेलं आहे। तर 1 पेलाभर इथे पाणी घालून घेतलंय आणि व्यवस्थित हे बॅटर आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। 1 पेला घातल्यानंतर परतला मी यामध्ये अर्धा पेलाभर पाणी घालून घेते आणि व्यवस्थित हे बॅटर बनवून घ्यायचं। अशा पद्धतीने बॅटर व्यवस्थित बनवून घेतलंय। तर बॅटरची कन्सिस्टन्सी पातळ, जास्त पातळही नाही ठेवायचं आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं। त्यानंतर आपल्याला गरम तेल घालायचं आहे 1 चम्मचभर। तेल घातल्यानंतर परतला व्यवस्थित हे बॅटर एकजीव करून घ्यायचं आणि चम्मचने व्यवस्थित फेटून घ्यायचं अशा पद्धतीने, म्हणजे आपले भजी व्यवस्थित होतात आणि कुरकुरीत होतात। तर बाजूला ठेवलेली मिरची सुद्धा इथे घेतली आहे आणि मिरचीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे। बॅटरमध्ये व्यवस्थित असं घोलवून घ्यायचं मी एक मिरची। तर तेल सुद्धा गरम केलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला हे सर्व मिरची तेलामध्ये व्यवस्थित सोडून घ्यायची आहे। गॅसचा फ्लेम इथे मीडियम ठेवलेला आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला सर्व मिरची व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे। तर इथे झाऱ्याने अलटून पलटून अशा पद्धतीने मिरची तळून घ्यायची। मस्त लागतात हे मिरचीचे भजी पावसाळ्यामध्ये
हे मिरचीचे भजी आणि गरमागरम चहा, हा हा हा, अप्रतिम चवीचे लागतात हे मिरचीचे भजी. तर नक्की तुम्ही हे मिरचीचे भजी बनवून पहा, तुम्हाला खरंच हे मिरचीचे भजी आवडतील. तर हे मिरचीची भजी तुम्ही केचपसोबत खाऊ शकता किंवा तुम्ही चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला भजीचे तिन्ही प्रकार कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल रेसिपी तर खरंच एक लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.